नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या आणि परवा म्हणजे शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे. अभ्यास करण्यासाठी चांगला वेळ आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की सोमवारपासून तर शुक्रवारपर्यंत म्हणजे मागच्या सोमवारपासून तर आजच्या शुक्रवारपर्यंत या आठवड्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम केले ना याचा एक ॲनालिसिस स्वतःच्या स्वतः करायचा प्रयत्न करत जावा. आता ॲनालिसिस कसं करता येईल की जे पण काय काम आपण करतोय ना ते नोट करून ठेवणं गरजेचं आहे. ओके, तर तो ॲनालिसिस करत जावा. त्याच्यामुळे काय आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टी आपण बरोबर केल्या ते, कुठल्या गोष्टी आपण चुकीच्या केल्या ते, ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आणि ज्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी टेक्निकल गोष्टी आहेत किंवा जे तुम्ही ॲनालिसिस केले स्वतःचं त्यातनं काहीतरी शिकत 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 आहे ना, ज्या ज्या चुका केल्यात ना त्या चुका कमी 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 करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, तर ती एक गोष्ट नित्यनेमाने पाळण्याचा प्रयत्न करा. आता उद्या आणि परवा मार्केटला सुट्टी आहे. मार्केट सोमवारच्या दिवशी ओपन होते, तर सोमवारच्या दिवशी मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो. ओके, आणि ही जी आज शुक्रवारी जी मार्केटनी ब्रेकआउट दाखवलाय तो ब्रेकआउट सस्टेन कुठपर्यंत होऊ शकतो, त्याच्यामध्ये काय प्राइस ॲक्शन बनू शकते, रिव्हर्सल कुठून येऊ शकतो आणि सेटअप काय काय बनू शकतात याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचं करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो आणि व्हिडिओ संपूर्ण पाहत जावा. काय होतं, लोक छोटासा व्हिडिओ बघतात, अर्धा व्हिडिओ बघतात, संपूर्ण व्हिडिओ बघत नाही. आणि ते म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन वेगवेगळ्या पद्धतीने बनलेले आहे त्या प्राइस ॲक्शन सुटसुटीत पद्धतीने मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा. ओके, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल किंवा जुने असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही क्वेश्चन असेल ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. ओके, आता येऊया चार्टवरती. परंतु चार्टवरती येण्यापूर्वी मला तुमच्याशी काही गोष्टी शेअर करायचे होते. काही लोक खूप नवीन असतात मार्केटमध्ये, त्यांना मार्केटची ABCD समजत नाही. परंतु काही लोक बऱ्यापैकी एक्सपिरियन्स घेतलेला असतो, बऱ्यापैकी मार्केटमध्ये काम करत असतात, परंतु ते देखील लोक मार्केटमध्ये टिकण्यासाठी स्ट्रगल करत असतात. आता जे लोक व्यवस्थित पद्धतीने मार्केटमध्ये काम करत आहेत किंवा ज्या लोकांनी व्यवस्थित पद्धतीने मार्केटचा अभ्यास केलेला आहे त्यांना मार्केटमध्ये टिकणं थोडंसं कम्पेअर जर केलं तर नवीन लोकांच्या कम्पेअरला थोडंसं सोपं जाऊ शकतं. परंतु जे लोक मार्केटमध्ये येत आहेत त्यांना मार्केटचं नॉलेज घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा जी लोक जुनी असतील परंतु मार्केटचं नॉलेज नसेल, आत्तापर्यंत याचं त्याचं येतं जातं करतच जर तुम्ही मार्केटमध्ये काम करत असेल तर एक डिसिप्लिन ठेवा. मार्केटमध्ये शिकण्यावरती काम करा. मार्केट कशा पद्धतीने चालतं, मार्केटमध्ये कोणकोणते फॅक्टर आहेत त्याचा अभ्यास करायला पाहिजे. ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्यायचा प्रयत्न करा. परंतु काय होतं, नवीन लोकांना कुठून सुरुवात करायला पाहिजे इथेच मेन मोठा प्रश्न पडतो. जो रोड मॅप आहे शिकण्याचा तो रोडमॅप आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये व्यवस्थित पद्धतीने शिकवलेला आहे. म्हणजे मार्केटची प्राइस ॲक्शन कशी असायला पाहिजे, मार्केटमध्ये प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने तयार होते, प्राइस ॲक्शन तयार होताना कोणकोणत्या पद्धतीचे सेटअप तयार होतात आणि सेटअप तयार होताना त्या सेटअपचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, कुठला सेटअपमध्ये कसा मोमेंटम येतो, कुठल्या सेटअपमध्ये कशा पद्धतीचा ब्रेकआउट असतो, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी कशामध्ये येतात ते, या गोष्टी प्राइस ॲक्शनमध्ये येतात ते. म्हणजे पहिलं मार्केटचं नेचर समजून घेतलं पाहिजे. मार्केटचं नेचर समजल्यानंतर मार्केटमध्ये सेटअप कसे बनतात हे समजून घेतलं पाहिजे. सेटअप बनताना डिमांड सप्लाय झोन, सपोर्ट रेजिस्टन्स झोन कशा पद्धतीने काम करतात हे देखील समजून घेतलं पाहिजे. आणि मार्केटमध्ये जे रिव्हर्सल येतात म्हणजे मार्केट अप ट्रेंडमधनं डाऊन ट्रेंड कधी जातं किंवा त्याला आपण BOS बोलतो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कसं करतं मार्केट, ओके, किंवा कंटिन्युएशन कसं मार्केट करतं, ह्या गोष्टी देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, बेसिक टी ॲडव्हान्स गोष्टी ह्या प्राइस ॲक्शनमध्ये शिकवलेल्या आहेत.
आता तिथे फक्त प्राइस ॲक्शन शिकवली का, तर नाही. त्याच्या बरोबरीला मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, म्हणजे तुमचं कॅपिटल कसं मॅनेज करता आलं पाहिजे, कॅपिटल मॅनेज करताना तुमचं रिस्क मॅनेजमेंट कशी मॅनेज करता आली पाहिजे, त्याचबरोबर तुमचं ट्रेड मॅनेजमेंट कसं करता आलं पाहिजे, तुमची पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे मार्केटच्या अकॉर्डिंग, म्हणजे कुठला सेटअप बनलाय आणि त्या सेटअपला कशा पद्धतीने कुठली पोझिशन आपल्याला, पोझिशन म्हणजे लॉट साईज कशी असायला पाहिजे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, कुठल्या दिवशी कुठली स्ट्राईक प्राइस सिलेक्शन करता आली पाहिजे हे देखील तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर पहिलं झालं प्राइस ॲक्शन, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, त्या घटक शिकण्याचा प्रयत्न करा. दुसरं झालं ट्रेड मॅनेजमेंट किंवा ज्या पण काही मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी, आणि ह्या दोन गोष्टी ज्यावेळेस व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला जमतील, आता ह्या जमणार कशा आहेत, तर वारंवार ह्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे, वारंवार याच्यावरती प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. ओके, आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जमतील ना, त्यावेळेस तुमची तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे सायकोलॉजी आणि माइंडसेट. ह्या दोन गोष्टी शिकल्यावरती तिसरी गोष्ट शिकायला हेल्प होते. तुम्हाला ह्या दोन गोष्टीच येत नसतील, म्हणजे प्राइस ॲक्शन माहीत नसेल आणि मॅनेजमेंट गोष्टी माहीत नसेल, तर त्या सायकोलॉजीचं काही लोणचं घालायचंय. आणि सायकोलॉजी शिकण्यासाठी किंवा सायकोलॉजी समजून घेण्यासाठी, म्हणजे तुमची स्वतःची सायकोलॉजी, मार्केटची सायकोलॉजी, याच्यासाठी भरपूर वेळ द्यायला लागतो. त्यामुळे जर कोणी काल परवा मार्केटमध्ये आलं असेल आणि तो विचार करत असेल की 1-2 महिन्यामध्ये मला मार्केटमध्ये बऱ्याचशा गोष्टी समजतील, तर तुम्ही जर अभ्यास खूप मन लावून करत असाल तर ते समजतीलही, परंतु मार्केटमध्ये थोडासा वेळ जाणं गरजेचं आहे. मार्केटमधनं तुम्हाला एक्सपिरियन्स घेणं गरजेचं आहे. मार्केटचं जे काय आहे ना, त्याचं स्किल तुम्हाला येणं गरजेचं आहे. आता तुम्ही मला सांगा की सर इतकं हे तुम्ही का सांगताय, कारण की खूप लोकांचे तशा कमेंट असतात की सर आम्ही मार्केटमध्ये नवीन आहोत, पण आम्हाला एक क्वेश्चन पडलाय की मार्केट नक्की शिकायचं काय, काय शिकायला पाहिजे, मार्केटमध्ये वेगवेगळे घटक आहेत, ते कुठले कुठले घटक शिकायला पाहिजे. तर वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की मार्केटचे हे 3 पिलर आहेत. एक आहे प्राइस ॲक्शन, दुसरं आहे मॅनेजमेंट आणि तिसरं आहे सायकोलॉजी. आता त्याच्यामध्ये सायकोलॉजीमध्ये डिसिप्लिन कसं असायला पाहिजे, रूल्स कसे फॉलो करायला पाहिजे, हे 3 पिलर आहेत. त्या 3 पिलरमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहे. आणि हे एक सर्कल आहे, ते सर्कल आपल्याला कंप्लीट करता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणता की कोणतं सर्कल, तर शिकण्याचं सर्कल आहे. इकडनं सुरुवात केली, पूर्ण कंप्लीट केलं, अशा पद्धतीने. ओके, तर जो पण व्यक्ती प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहे किंवा ज्याला खरंच शिकण्याची इच्छा आहे, तर प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन करू शकता. कुठे आहे कोर्स? कोर्स आहे यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, म्हणजे तुम्ही आत्ता जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याच्या पिन कमेंटमध्ये आहे. तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला देखील जॉईन करा आणि त्याच्यामध्ये देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स आहे. ओके, आणि ज्या मित्रांना डिस्क्रिप्शन किंवा पिन कमेंट समजत नाही, 1 मिनिटात मी तुम्हाला दाखवतो. हा आपला यूट्यूब चॅनल, याच्यावरती कुठलाही व्हिडिओ जो आहे रिसेंटली त्याच्यावरती जर क्लिक केलं तुम्ही, तुम्हाला अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ ओपन होताना दिसेल. व्हिडिओ ओपन झाल्यावरती हे मी कशाचं सांगतोय, हे मी कम्प्युटर किंवा तुम्ही जर डेस्कटॉपवरती बघत असाल तसं मोबाईलवरती देखील अशा पद्धतीचे येईल. तुम्ही जर इकडे खाली घेतलं तर इकडे तुम्हाला प्राइस ॲक्शन, म्हणजे हे याला बोलतात डिस्क्रिप्शन, याच्यावर जर क्लिक केलं मोरमध्ये तर इकडे तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स बघायला मिळेल. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स. ओके, आणि इकडे आहे त्याची लिंक. खाली जर बघितलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, याच्यावरती जाऊन तुम्ही टेलिग्रामला जॉईन करू शकता. बरं, आता प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्सच्या लिंकवरती जर क्लिक केलं आपण, तर तुम्हाला काहीसं अशा पद्धतीने पेज ओपन होईल. पेज ओपन झाल्यावरती तुम्हाला इकडे बघायला मिळते काय, हे याच्यावरती जर जाऊन तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही इकडे जाऊन जॉईन करू शकता. आणि जॉईन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मेल आय डीवरती ज्या दिवशी तुम्ही कोर्स जॉईन करणार आहे त्याच दिवशी तुम्हाला तुमच्या मेल वरती कोर्सचा ॲक्सेस येईल. तर तिकडे जाऊन तुम्ही कोर्स बघू शकता. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे आहे 18 लेसन आहेत आणि ॲक्सेस किती आहे, 12 महिन्याचा ॲक्सेस आहे कोर्सचा. म्हणजे 18 लेसन बघण्यासाठी तुम्हाला किती वेळ मिळतोय, पूर्ण 1 वर्षाचा कालावधी मिळतोय. आता 18 व्हिडिओ हे मल्टिपल टाइम बघणं गरजेचं आहे. एकदा बघितलं, ही काही वेब सिरीज नाही की एकदा बघितलं
ठीक आहे, जितकं काही समजलं तितकं समजलं. ही काही वेब सिरीज नाही. हे प्रत्येक टॉपिक तुम्ही 10-10 वेळा, 15-15 वेळा बघायला पाहिजे आणि त्याची बॅक टेस्टिंग देखील करायला पाहिजे मार्केटवरती. फॉर एक्झाम्पल, आता जर तुम्ही चॅनल शिकत असाल आणि चॅनल शिकून जर मार्केटमध्ये जर चॅनल तयार झाला, तर तो कशा पद्धतीने झालाय, कुठल्या अँगलवरती झालाय, चॅनलमध्ये कोणकोणते A, B, C अशा पद्धतीच्या लाईनिंग असतात, 50% लाईनिंग असते. ओके, कशा पद्धतीने तयार झाला, कशा पद्धतीने मोमेंटम आला, हे मोमेंटम मार्केटमध्ये तुम्हाला दिसल्यावर तुम्ही त्याची बॅक टेस्टिंग देखील करू शकता. ओके, आणि हेच एक ऍडव्हान्टेज आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्या एका छताखाली मिळतात, म्हणजे सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती मिळतात. कारण की सोशल मीडियावरती खूप लोकांनी ऑलरेडी वेगवेगळ्या पद्धतीने व्हिडिओ बनवलेले आहेत. सोशल मीडियावरती खूप सारं नॉलेज आहे, परंतु ते नॉलेज विस्कळीत आहे. कुणी एकाने एक गोष्ट शिकवली, दुसऱ्याने दुसरी गोष्ट शिकवली, तिसऱ्याने तिसरी गोष्ट शिकवली. त्यामुळे शिकण्यामध्ये वेळ वायाला जातो आणि शिकण्यामध्ये कन्फ्युजन जास्त वाढतं. कारण की प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाचं मार्केटमध्ये काम करण्याची पद्धत वेगळी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीकडून तुम्ही शिकताय, तो व्यक्ती खरोखर मार्केटमध्ये काम करतोय का नाही हे देखील तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि इकडे जर बघितलं तर कोर्सची जी लँग्वेज आहे, अर्थातच मराठीमध्ये आहे कोर्स, परंतु खूप लोक आहेत जे नॉन मराठी आहे, परंतु त्यांना मराठी चांगल्या पद्धतीने समजते, ते देखील कोर्सवरती जॉईन आहेत. त्यांचा देखील चांगला रिस्पॉन्स आहे. ओके, आता सिलेबल्स काय आहे कोर्समध्ये, तर हे 18 सिलेबल्स आहेत. ओके, तुम्ही बघू शकता एक 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 करून. आणि हे एक महत्त्वाचं आहे. इकडे आहे कस्टमर सपोर्ट. तुमचे काही डाऊट असतील, काही क्वेश्चन असतील तर तुम्ही इकडे जाऊन विचारू शकता. ओके, तर या पद्धतीने तुम्ही इकडे जाऊन जॉईन करू शकता. ओके, ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा आहे त्यांनी एकदा नक्की चेक करू शकता. आणि आणखी एक गोष्ट, जे लोकांना न्यूज बघायचे असतं, जे लोक न्यूजमध्ये इंटरेस्टेड आहे त्यांना न्यूज बघायचे असतात, कारण की आपण ट्रान्झॅक्शनचं डिटेलमध्ये गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्यात जर न्यूज इन्व्हॉल्व केला तर आपला व्हिडिओ आधीच खूप मोठा आहे, आधीच त्याच्यावरती लोकांची खूप नेगेटिव्ह कमेंट असतात, आणि त्यात परत आणखी आपण न्यूज कव्हर करायला लागलो तर तो व्हिडिओ न राहता तो मोठा पिक्चर तयार होईल. आणि काय होतं की ज्या व्यक्तीला जी गोष्ट चांगली जमते ना त्याने तीच शिकवावी. आता हा जो चॅनल आहे पॉइंटेड चर्चा, किरण कदम सरांचा चॅनल आहे. त्यांना खूप चांगल्या पद्धतीने जिओ पॉलिटिकलचं नॉलेज आहे. ओके, आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर ग्लोबल मार्केट काय आहे किंवा ग्लोबल न्यूज काय आहेत, इंडियन न्यूज काय आहेत, मार्केटमधल्या न्यूज काय आहेत, तर ह्या गोष्टी सर आपल्या व्हिडिओमधून सांगत असतात. बरं, आता जर बघितलं तर जवळजवळ इकडे पॉइंटेड चर्चावरती साधारण 2000च्या आसपास सबस्क्रायबर आहे. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर आवर्जून जॉईन करा. रोज सकाळी, ओके, रोज सकाळी 7 वाजता सरांचा व्हिडिओ पब्लिश होत असतो पॉइंटेड चर्चा या यूट्यूब चॅनलवरती. तर 10-15 मिनिटाचा व्हिडिओ असतो. रोज सकाळी 7 वाजता जर लावला तर 6:15 वाजेपर्यंत तुमचा व्हिडिओ बघून येईल. नाश्ता वगैरे करताना लावला तरी होईल. तर नक्की चॉईस करू शकता पॉइंटेड चर्चा या चॅनलला आणि इकडे जाऊन सबस्क्राईब करू शकता. काय तुमचे क्वेश्चन असतील तर सरांना कमेंटमध्ये देखील सांगा. आणि तुम्ही कुठून जॉईन झालं त्यांना सांगा की आम्ही MG फॅमिलीचे मेंबर आहोत, हे त्यांना आवर्जून कमेंटमध्ये सांगा. ओके, येऊया चार्टवरती. तर आता सगळ्या लेवल रिमूव्ह करतो मी. ओके, आता इकडे जर बघितलं तर आपण ही काहीशी लेवल आपण काल बघितली होती अशा पद्धतीने की बाबा या लेवलवरती मार्केटने काय केलंय, मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन केलं आहे का लक्षात तुमच्या. इकडे मार्केटने मल्टिपल टाइम कन्सोलिडेशन केलं होतं, परंतु या लेवलवरती ही जी रेजिस्टन्स लेवल होती, ओके, ही जी रेजिस्टन्स लेवल होती, ही रेजिस्टन्स लेवल जर बघितलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 7व्या दिवशी मार्केटने ब्रेक केलेले आहे. म्हणजे एक 5-5 मिनिटाच्या 5 कॅन्डल होत्या, म्हणजे 25 मिनिटामध्ये जो मोमेंटम आला होता तो मोमेंटमच्या वरती मार्केटला जायला आणि सस्टेन व्हायला जवळजवळ 7 दिवस लागले. म्हणजे इतकी पॉवरफुल आपल्याला नेगेटिव्ह सेलिंग बघायला मिळाली होती. आता या लेवलच्या वरती मार्केट गेले, म्हणजे या लेवलवरती जे सेलर होते त्यांनी आता गिव्ह अप केलं. ओके, गिव्ह अप केलं म्हणण्यापेक्षा की त्यांनी आता बाबा तुम्ही इतक्या वेळा ट्राय केले, इतक्या वेळा ट्राय केले, आता तुमचं स्वागत आहे, असं झालं ते काहीशा प्रमाणामध्ये. ओके, तर आता इकडे जर बघितलं
तर फ्रेश लेवल काय बनतात समजून घ्या. मार्केटचा जो हाय आहे तो आपल्याला 24,530 वरती बघायला मिळतोय, परंतु राऊंड लेवलचाच आपण विचार करूया 24,500 वरती. 1 तासाचा टाइम फ्रेमवरती जर आलो तर तुम्हाला ही लेवल मल्टिपल टाइम बघायला मिळेल. म्हणजे इकडनं जर बघितलं तर जो सेलिंग प्रेशर आला होता तो इकडनं आला होता, त्याच्यानंतर परत पुल बॅक घेऊन इकडनं आला होता. म्हणजे या लेवलवरती, म्हणजे जे की मे महिन्यामध्ये मार्केट या लेवलवरती होतं आणि आत्ता जर बघितलं तर साधारण जुलै संपत आलेला आहे. तर 24,500च्या लेवलच्या आसपास मार्केट इकडे आपल्याला जाताना दिसते. एक राऊंड लेवल आहे, या लेवलपर्यंत आपल्याला आता इकडे टेक्निकली रेजिस्टन्स जर बघितला तर 24,500चा रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळत आहे. ओके, मग आत्ता जर बघितलं तर आत्ता काय आहे 24,334. काय आहे 24,334, म्हणजे साधारण 170-180 पॉईंटचा मोमेंटम इकडे आपल्याला पेंडिंग बघायला मिळतं. इंडिया विक्स जर बघितलं तर 13चा आहे. आज ॲव्हरेज आहे तो गाडीने जास्त दिलेला आहे. जर आपल्या पेट्रोलची उदाहरणं बघितलं तर 180 ते 200 पॉईंटचा मोमेंटम इकडे आपल्याला पेंडिंग बघायला मिळतो. परंतु आज एक मोमेंटम मोठा होऊन गेला, म्हणजे इकडे जर बघितलं तर काहीसा पुल बॅक, काहीशी प्राइस ॲक्शन होणं गरजेचं आहे. तर ती प्राइस ॲक्शन आपण थोडीशी समजून घेऊया. आत्ता जर बघितलं तर मार्केटनी ही एक रेजिस्टन्स लेवल तयार केली आजचा आहे. ओके, काय आहे आजचा आहे, एक सिंगल कॅन्डल मारली आहे आणि रिजेक्शन घेतलं त्या कॅन्डलने. म्हणजे या लेवलवरती थोडंसं मार्केटने काय केलं, टच केलं आणि रिजेक्शन घेतलं. म्हणजे क्लोजिंग या लेवलच्या कॅन्डलच्या अबाव परत आपल्याला मार्केटने दाखवलेली नाही. तर हा काहीसा टेक्निकली एक प्राइस ॲक्शनच्या दृष्टीने जर बघितलं तर हा काहीसा एक निगेटिव्ह साईन आहे. ओके, मार्केट आत्ता मोठा लेवल ब्रेक करून वरती गेलेलं आहे. फक्त हे तुम्हाला सांगायचं आहे काय की बाबा हे थोडंसं निगेटिव्ह साईन आहे, इतकं थोडंसं लक्षात ठेवा. बरं, डाऊन साईडला जर बघितलं तर काय लेवल आहे, या लेवलवरनं मार्केट डाऊन साईडला आलं होतं साधारण 24,300च्या आसपास. तिकडे थोडीशी आपण लेवल ऍडजस्ट करून या लेवलवरती आपल्याला सपोर्ट बघायला मिळते आणि तिकडनंच मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. तर काय लेवल इकडे बघायला मिळाले आपल्याला, इंट्राडे हाय आणि सपोर्ट. काय आहे इंट्राडेचा हाय, 24,367. इंट्राडेचा रेजिस्टन्स आणि सपोर्ट जर बघितलं तर 24,286. तर ही काहीशी रेंज आपल्या इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळते. ओके, तर ही रेंज काय आहे, नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. आता मार्केटला जर बुलिश राहायचंय किंवा मार्केटला जर ब्रेकआउट द्यायचं आहे तर 24,367 ची जी लेवल आहे ती ब्रेक करणं गरजेचं आहे. आणि आत्ताची जर क्लोजिंग बघितली तर क्लोजिंग काहीशी या लेवलच्या आसपास आहे आणि एक मोमेंटम देऊन मार्केट खाली आलेलं आहे. ब्रेकआउट इकडे फेलियर झालेला आहे या लेवलच्या वरती जाऊन. आता फेलियर म्हणू शकत नाही आपण, फक्त कॅन्डल खाली आली, परंतु क्लोजिंग हा जो रेजिस्टन्स आहे त्या लेवलच्या वरतीच आहे. म्हणजे हा ब्रेकआउट फेलियर नाहीये, कॅन्डल फेलियर म्हणू शकतो आपण. ओके, परंतु ब्रेकआउट फेलियर होण्यासाठी या कॅन्डलच्या खाली इकडे येऊन जर मार्केटने क्लोजिंग दिली असती तर मग ही जी मोमेंटम आहे ना, हा एक ब्रेकआउट फेलियर म्हणून कन्सिडर झाला असता. इकडे बुलिश साईडची लिक्विडिटी ग्रॅब करून मार्केट खाली आले असं आपण कन्सिडर केलं असतं. परंतु तसा सिनारिओ झालेला नाहीये. सिनारिओ काहीसा पॉझिटिव्ह आहे. परंतु पॉझिटिव्ह आहे म्हणजे इकडे जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल, जसं की इकडे झाली होती, इकडे जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन होत असेल या लेवलच्या आसपास, जो की आधी रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करून जर मार्केट वरती जात असेल आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर लेवल जी आहे ती 24,500 ची रेंज आहे. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला काहीशा रेजिस्टन्स लेवल बघायला मिळतात. तर त्या लेवल थोडंसं समजून घेऊया. इकडे जर बघितलं तर फर्स्ट लेवल आपल्याला राऊंड लेवलच्या आसपास बघायला मिळते. सेकंड लेवल जर बघितलं तर या लेवलवरती, तर या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतात ते निफ्टीमध्ये. ओके, लेवल बघितलं आपण 1 तासाचा टाइम फ्रेमवरती गेलो, जिकडे स्ट्रॉंग स्विंग होते त्याला आपण मार्क केले. ओके, तर प्राइस ॲक्शन डबल बॉटमची और काहीशी कप अँड हँडल आणि कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन जर होत असेल, आता काय होतं की अनालिसिस व्हिडिओमध्ये बघताना मी बोलतो की कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन, आणि 70% 75% लोकांना हेच माहीत नसतं की प्राइस ॲक्शन म्हणजे काय आणि त्यात सेटअप कशा असतं. तर ते थोडंसं शिकण्याचा प्रयत्न करत जावा.
ओके. आधी स्वतःचं नॉलेज जनरेट करा, स्वतःवरती काम करा, स्वतःवरती मार्केटचं जे गोष्टी आहेत त्याचं थोडंसं प्रॅक्टिस करून नॉलेज घेऊन थोडंसं समजून घ्या आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. परंतु लोक काय करतात, आधी मार्केटमध्ये जातात आणि तिकडनं मग प्रॉब्लेम करतात, तिकडनं काही जमत नाही, त्यातनं बाहेर येतात. जे पण काही गोष्टी शिकायच्या असतात त्या शिकलेल्या नसतात, त्याच्यामुळे मार्केट त्यांना बाहेर काढतं आणि त्याच्यानंतर शिकायचा प्रयत्न करतात आणि शिकायचा काहीच लोक प्रयत्न करतात. काही लोक काय करतात, कुठंतरी परत ऍडजस्टमेंट करतात आणि परत मग मार्केटमध्ये जायचा प्रयत्न करतात. हे सर्कल आहे. जोपर्यंत ह्या सर्कलला तुम्ही ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये टिकणं हे खूप अवघड आहे. आणि हे इतकंच जर सोपं असतं ना, तर मग लोकांनी दुसरी कामच केली नसती, सगळेजण हेच कामं करत बसले असते. त्यामुळे हे इतकं सोपं तर बिलकुलही नाहीये आणि याच्यामध्ये रिस्क जी आहे ना ती खूप हायर साईडला आहे. थोडंसं जर तुम्ही सर्च केलं ना गोष्टी, तर तुम्हाला कळतील की मार्केटमध्ये काम करण्यासोबत काय काय गोष्टी घडलेल्या आहेत. त्यामुळे जो पण काय एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, जो पण काय तुम्हाला मार्केटमध्ये काम करायचंय त्याच्यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा आहे. आता खराब एक्सपिरियन्स घेण्यासाठी तुम्हीच नाही, ज्या लोकांचे खराब एक्सपिरियन्स आहेत ना त्यातनं तुम्ही शिकण्याची गोष्ट समजून घ्या. ओके. तर थोडंसं इकडे स्मार्टली विचार करायचा प्रयत्न करा. बरं, बुलिश प्राइस ऍक्शन नंतर काय लेवल बनते, 24,421 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 24,461 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 24,500. म्हणजे या लेवलपासून जर विचार केला आपण 24,370च्या, तर साधारण अजून इकडे आपल्याला 130, 140, 150 पॉईंटचा मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. परंतु आज जर बघितलं तर आज मार्केटने एक चांगलं ब्रेकआउट रॅली दिलेली आहे बुलिश साईडला. ओके. जर बघितलं तर चांगली ब्रेकआउट रॅली आहे. त्यामुळे इकडे जर बुलिश प्राइस ऍक्शन न करता मार्केट जर डायरेक्ट ब्रेकआउट देत असेल तर हा ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढतीये आणि प्राइस ऍक्शन अशा पद्धतीत काम करत नाही. आता ज्याला प्राइस ऍक्शनचं नॉलेज आहे त्याला समजेल की बाबा हे जर ब्रेकआउट येत असेल तर इकडे ब्रेकआउटमध्ये ट्रॅप होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. काय होतं, ज्यावेळेस तुमच्याकडे व्यवस्थित सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं ना त्यावेळेस तुमचं माइंड शांत असतं. तुम्ही मार्केटमध्ये सेटअप कुठं बनतो याची वाट बघता. ज्याच्याकडे सेटअप नाही ना तो मग रॅन्डमली काम करण्याचा प्रयत्न करतो. ओके. सो त्या गोष्टी भरपूर फरक पडतात. तर ती गोष्ट तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला एक सपोर्ट आहे जो की डबल बॉटम क्रिएट केला होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर आणखी एक सपोर्ट आहे ज्या लेवलवरती मार्केटनी मल्टिपल टाइम रेजिस्टन्स घेतला होता आणि एक राऊंड लेवल देखील आहे. त्यानंतर जर बघितलं तर आणखी एक सपोर्ट आहे जो की आहे 24,160. बरं, आता इकडे नेगेटिव्ह प्राइस ऍक्शनचा कशा पद्धतीने बघा, ही जी कॅन्डल आहे ही कॅन्डल ओव्हरऑल नेगेटिव्ह कॅन्डल आहे. त्याच्यानंतर मार्केट वरती गेले परंतु मार्केटनी हा हाय ब्रेक केलेला नाही. जोपर्यंत मार्केट हाय ब्रेक करत नाही आणि या सपोर्टला ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये आहे आणि थोडंसं कन्फ्युजन करण्यामध्ये आहे. परंतु मार्केटने जर इकडनं येऊन काहीसं इकडे अशा पद्धतीने ट्रेंड लाईन जर तयार केली, ओके, या लेवलवरती येऊन, कारण इकडे काय आहे, रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स काय करणार आहे, पहिल्यांदा सपोर्टचं काम करणार आहे. सपोर्टचं काम करून मार्केट वरती जाते का नाही हे बघणं गरजेचं आहे. मार्केट वरती न जाता मार्केट जर सपोर्ट घेऊनही खाली येत असेल तर काहीसा इकडे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. 24,286च्या खाली जर क्लोजिंग मिळते तर मार्केटमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय बनतं ते 24,240 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितलं तर 24,200 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 24,160. या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला म्हणजे डाऊन साईडला बघायला मिळत आहेत. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं मार्केटची प्राइस ऍक्शन आफ्टर गॅप अप पाहणं गरजेचं आहे. कारण की मार्केटनी या लेवलपासून इथपर्यंत तर बुलिश मोमेंटम दिलाय, परंतु मार्केट आता रिसेंटली जो पूर्ण 7 ते 8 दिवसाचा जो रेजिस्टन्स होता ना तो ब्रेक करून मार्केट वरती गेले. त्यामुळे गॅप अप जर होत असेल तर मार्केटमध्ये थोडंसं प्राइस ऍक्शन बघणं गरजेचं आहे, किंवा कुठली इनसाइड कॅन्डल सेटअप बनतोय का, किंवा कुठली रेंज बनते का, हे थोडंसं पाहणं गरजेचं आहे. गॅप अप नंतर गॅप अप किंवा गॅप डाऊन जो सेटअप आहे तो बनण्याची पॉसिबिलिटी थोडीशी लेस आहे.
ओके, म्हणजे मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर मार्केट काहीसं आपल्याला ट्रॅप करू शकतं. याची देखील काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि जिकडे मार्केट गॅप अप ओपन होतं किंवा जेव्हा मार्केट गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन होतं ना, त्यावेळेस रिस्क फॅक्टर हायर साईडला असतो. आणि तो रिस्क फॅक्टर कमी करण्यासाठी आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, कॅपिटल मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. कळतंय तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्ट आहेत. प्रायझॅक्शन मॅनेजमेंटला कनेक्ट आहे, मॅनेजमेंट आणि प्रायझॅक्शन सायकोलॉजीला कनेक्ट आहे. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट ह्या सपोर्ट लेवलच्या आसपास जर असेल तर परत काहीसा बुलिश मोमेंटम दाखवू शकतो. ही जी मोमेंटम आली काहीसा याचा 50% म्हणजे ह्या जो रेजिस्टन्स आहे किंवा ही जी 24,300 लेवल आहे या लेवलपर्यंत आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्हाला प्राइस ऍक्शन समजणं गरजेचं आहे. येऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी काय प्राइस ऍक्शन केली होती आज, म्हणजे कधी कधी हा गडी एकदमच थंड चालतो, कधी कधी एकदमच म्हणजे बोलतात ना एकदम सुपर प्राइस ऍक्शन. चॅनल होता, चॅनलचा ब्रेकआउट नंतर कंटिन्युएशन 58,200 लेवल बघा, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली होती, तुमच्या लक्षात असेल तर बघा, कन्फर्मेशनसाठी परत एकदा जाऊन बघू शकता. त्या लेवलपर्यंत मुमेंटम, त्याच्यानंतर परत कन्सोलिडेशन, परत ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आणि ब्रेकआउट नंतर परत मोमेंटम. आणि याची जी क्लोजिंग आहे ना, निफ्टी आणि सेन्सेक्स पेक्षा जास्त पॉझिटिव्ह आहे. निफ्टी जर बघितलं तर 1% आसपास पॉझिटिव्ह आहे. सेन्सेक्स जर बघितलं तर 1.25% आसपास पॉझिटिव्ह आहे. परंतु बँक निफ्टी बघितलं तर जवळजवळ 1.60च्या आसपास पॉझिटिव्ह आहे. म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्स पेक्षा आज जर बघितलं तर बँक निफ्टीने नंबर मारला आहे. ओके, तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 1 तासाचा टाइम फ्रेम वरती जाऊया आणि चांगल्या पद्धतीने मोमेंटम झालेला आहे. 1 तासाचा टाइम फ्रेम वरती जर गेलं ना, तर ह्या ज्या 2 लेवल आहेत ना, म्हणजे ही लेवल आपण मार्क केली आणि ही एक लेवल मार्क केली. इकडनं मार्केटने रिजेक्शन दाखवलेलं आहे, म्हणजे 2 मोठे कॅन्डल बनवलेले आहेत. आता ह्या 2 कॅन्डलच्या कम्पेअरला जर बघितलं तर ही कॅन्डल अर्थातच स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे. परंतु जोपर्यंत या 2 कॅन्डलच्या वरती म्हणजे साधारण 58,680 किंवा 58,700 ही जी लेवल आहे ना, ही लेवल व्यवस्थित पद्धतीने बँक निफ्टी जोपर्यंत ब्रेक करत नाही ना, तोपर्यंत अशी बुलिश कॅन्डल येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. एखादा दिवस इकडे कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर परत काहीशा अशी एक मोठी कॅन्डल आपल्याला इकडे बघायला मिळू शकते. मग हा जो ओके, इकडे येताना बघा मार्केट पडताना कसं फास्ट पडलं होतं आणि या लेवलवरती खूप जास्त कन्सोलिडेशन होतं. ही जी कॅन्डल होती ना, ही कॅन्डल ही कॅन्डल बनताना बघा खूप नेगेटिव्ह बनली होती आणि त्याच्यानंतर मार्केट खूप मोठं गॅप डाऊन होतं. इकडे लक्षात येते का? ही कॅन्डल इकडनं पूर्ण दिवस नेगेटिव्ह होती. त्याच्या सेकंड डेला मार्केट इकडे ओपन झालं होतं. ह्या 2 कॅन्डल नाही आहेत त्या. त्याच्यानंतर म्हणजे मार्केटने इतकी मोठी नेगेटिव्ह मोमेंटम एका दिवसामध्ये दिली होती. आता ही नेगेटिव्ह मोमेंटम कव्हर करून या लेवलवरती मार्केटनी वेळ घालवलेला आहे, कन्सोलिडेशन केलेलं आहे आणि आज एक चांगली बुलिश कॅन्डल तयार केलेली आहे. थोडंसं कन्सोलिडेशन आणि त्याच्यानंतर जर ब्रेकआउट येत असेल तर तो ब्रेकआउट सस्टेन होण्याची पॉसिबिलिटी चांगली आहे. पण त्याच्यामध्ये लेवल काय म्हणतात ते थोडं समजून घ्या. लेवल सध्या आपण आता इकडे मार्क करतोय अशा पद्धतीने 5 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती परत थोडंसं ऍडजस्टमेंट करूया. आधी बुलिश साईडचे लेवल समजून घेऊया.
मार्केटने एक कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट दिला. 58,400च्या वरती क्लोजिंग आहे. रिसेंटली 58,400 हा एक सपोर्ट होता, रेजिस्टन्स होता. आता तो सपोर्टचं काम करू शकतो. ओके, आता वरती जर बघितलं तर 58,682 ही 2 वेळेसची स्ट्रॉंग रेजिस्टन्सची लेवल आहे. ओके, त्यामुळे थोडासा स्पेस इकडे आपल्याला बघायला मिळतोय, तो स्पेस. ओके, तर इकडे जर काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल, आता इकडे कन्सोलिडेशन बऱ्यापैकी होणं गरजेचं आहे. म्हणजे सेकंड हाफ पर्यंत मार्केट जर इकडे कन्सोलिडेशन करत असेल आणि सेकंड हाफच्या नंतर जर लेवल ब्रेक होत असेल, तर मग काहीसं परत आपल्याला कंटिन्युएशन बघायला मिळू शकतं. आता त्यातली पहिली जी लेवल आहे ती थोडीशी मोठी आहे, बिकॉज इकडे थोडंसं राऊंड लेवल पण आहे. 59,000ची राऊंड लेवल आहे पहिली. सेकंड लेवल जर बघितलं तर 59,200 आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 59,400. ओके, तर या काही लेवल आपल्या बुलिश साईडला बघायला मिळतात ते. आता आज जर बघितलं तर आज मार्केटनी चांगला मोमेंटम दिलेला आहे बँक निफ्टीने, परंतु रेग्युलर जर बघत असाल तर बँक निफ्टी इतकासा चांगला मोमेंटम देत नाहीये, बिकॉज त्याची जी एक्सपायरी आहे ती मंथली झालेली आहे आणि मंथली एक्सपायरीमुळे तिकडचा जो व्हॉल्यूम आहे तो थोडासा कमी झालेला आहे. ओके, तर या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. परंतु हा जो पुढचा जो वीक असणार आहे हा मंथली एंडचा वीक आहे, त्याच्यामुळे याची जी एक्सपायरी आहे त्या पुढच्या आठवड्याच्या जो पण काय आधीचा मंगळवार असेल त्या आठवड्यामध्ये याची एक्सपायरी बघायला मिळते. मग एक्सपायरीच्या आधी थोडंसं इकडे कन्सोलिडेशन आणि एक्सपायरीला काहीसा मोमेंटम असं आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. ओके, तर जे लोक बँक निफ्टी ट्रॅक करतात ते थोडंसं त्यांना समजलं असेल व्यवस्थित. डाऊन साईडला जर बघितलं तर डाऊन साईडला काय लेवल बनतात ते समजून घ्या. आता हा एक ब्रेकआउट आलेलाच आहे. इकडे मार्केट वरती झालं, इथे जाऊन रेजिस्टन्स आहे या लेवलती, रिजेक्शन घेतलं, खाली आलं, परत वरती गेलं, परत रिजेक्शन घेतलं. इकडनं काहीसा डबल टॉप आपल्याला बघायला मिळू शकतो, काहीशी निगेटिव्ह प्राइस ऍक्शन बघायला मिळू शकते. 58,400ची इकडनं जर कप अँड हँडल तयार केला ना, 58,400ची जर लेवल ब्रेक होत असेल तर 58,200 फर्स्ट लेवल. सेकंड लेवल जर बघितली तर 57,988 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 57,800. या काही नेगेटिव्ह साईडचे लेवल बघायला मिळतात. आता बँक निफ्टी जर गॅप अप ओपन होत असेल या लेवलच्या आसपास कुठे, तर मग ओपनिंग मध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. मग जो की गॅप अप गॅप डाऊन जो सेटअप आहे, जो की प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे, तर तो काहीसा सेटअप इकडे आपल्याला होताना दिसू शकतो. आता त्या सेटअपचे रूल्स काय आहेत, त्या सेटअपच्या गोष्टी त्या सगळ्या तिकडे दिलेल्या आहेत, तर समजून घ्या ज्याला माहित नसेल तर. गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तो हा कन्फ्युजन करणार आहे, कारण की गॅप डाऊन तर काय, इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे कन्सोलिडेशन आहे, इकडे रेजिस्टन्स आहे. आणि जर या रेंजच्या मध्ये ओपन होत असेल तर तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये तुम्हाला जर बऱ्यापैकी काम करण्याचा एक्सपिरियन्स असेल, तुम्हीच इकडे बघा की मार्केट ह्या 2 रेंजच्या मध्ये ओपन होते, तर तिकडे कन्फ्युजन होण्याचे आणि कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे. ओके, तर आत्ता आपण ह्या प्राइस ऍक्शनला धरून बोलतोय, परंतु जर मार्केट गॅप डाऊन होऊन जर त्याच्यानंतर जर मार्केट काहीसं प्राइस ऍक्शन क्रिएट करून किंवा काहीसा सेटअप जर क्रिएट करून केला तर तिकडनं परत एखादा मोमेंटम बघायला मिळू शकतो. आता आपल्याला तो मग त्या भागामध्ये विचार करण्याची गरज आहे. ओके, जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्सनी पण डायरेक्ट ब्रेकआउट दिला, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्सची जर नेक्स्ट रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलवरती आहे. आज जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय या लेवलवरती आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं तर ही एक लेवल राऊंड लेवल आपल्याला बघायला मिळते 78,500ची. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलच्या आसपास काही सपोर्ट बघायला मिळतो. थोडीशी लेवल कन्फ्युजन करणारे आहे, ते समजून घेऊयाच आपण. आधी बुलिश साईडचं लेवल समजून घेऊया. थोडीशी ऍडजस्टमेंट करूया, रॅन्डमली ऍडजस्टमेंट न करूया, कुठे प्राइस ऍक्शन बनली होती ते समजून घेऊया. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर 2च लेवल आहे, बिकॉज आज चांगल्या पद्धतीने मोमेंटम दिलाय. इकडे रिजेक्शन मिळाले कोणत्या लेवलला,
78,291 78,291ला रिजेक्शन मिळाले. परत त्या लेवलच्या आसपास आले, परंतु क्लोजिंग थोडीशी खाली झालेली आहे. ओके, म्हणजे इकडे जर बघितलं तर 78,100च्या आसपास आणि 78,300 म्हणजे 200 पॉईंटची काय आहे इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. आत्ता जर बघितलं तर या लेवलच्या नंतर परत जी रिकव्हरी आली तर काहीशी बुलिश आहे. आत्ता या प्राइस ॲक्शनवरनं नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु जर मार्केटने जर या लेवलवर ब्रेकआउट न देता काहीसं खाली आला आणि या लेवलच्या आसपास जर सस्टेन नाही झाला 78,100च्या खाली, तर ही थोडीशी लेवल आहे ना, ज्याला प्राइस ॲक्शनचं ॲडव्हान्स नॉलेज आहे ना ते विचार करू शकता. थोडंसं डाऊन साईडला रिस्क फॅक्टर हाय होतोय बिकॉज या लेवलवरती परत कन्सोलिडेशन आहे. त्यामुळे थोडासा विचार करा इकडे मार्केट काय प्राइस ॲक्शन करते. जर लेवल ब्रेक होत असेल तर मग 79,944. ओके, आता इकडे रिस्क फॅक्टर आहे तर इकडे विचार काय करायला पाहिजे की बाबा रिस्क फॅक्टर आहेत, आपली पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेतल्या पाहिजे. ओके, मार्केट जे काय करणार ते करू द्या त्याला. 77,785 आणि आणखी एक लेवल जर बघितलं तर 77,644. तर या काही निगेटिव्ह साईडच्या म्हणजे डाऊन साईडच्या लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे कन्सोलिडेशन करून किंवा काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन करून सपोर्ट घेऊन मार्केट जर वर जात असेल तर तिकडे थोडंसं कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. कन्सोलिडेशन करून 78,291 या लेवलवरती रेजिस्टन्स आहे. ती लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल 78,468 आणि 78,660 या दोन लेवल बघायला मिळतात. आता ह्या दोन लेवल आहे, परंतु ह्या दोन लेवल आहेत रेजिस्टन्स लेवलवरती. म्हणजे मार्केट जर बघितलं तर मार्केट एका सपोर्ट एक्झाम्पलसाठी तुम्हाला सांगतो. ओके, दोन लेवल म्हणजे काय, ही एक लेवल आहे आणि ही एक लेवल आहे. ही रेजिस्टन्सची लेवल आहे, ही सपोर्टची लेवल आहे. ज्यावेळेस मार्केटमध्ये असतं ना त्यावेळेस मार्केट थोडंसं कन्सोलिडेशनमध्ये असतं. मार्केटचा व्ह्यू थोडंसं ठरवणं कठीण जातं. परंतु ज्यावेळेस मार्केट कन्सोलिडेशन असं करत असतं, ज्यावेळेस मार्केट या लेवलच्या आसपास असतं ना, तर याचा रिस्क टू रिवॉर्डचा जर फेवर बघितला आपण किंवा रिस्क टू रिवॉर्डचा जर विचार केला तर मार्केट आत्ता इकडनं निगेटिव्ह आले प्राइस ॲक्शन करून. परंतु रिस्क टू रिवॉर्डच्या हिशोबाने जर बघितलं तर इकडनं मार्केटमध्ये अपसाईड जाण्याची पॉसिबिलिटी जास्त असते आणि रिस्क टू रिवॉर्ड देखील फेवरेबल हा बुलिश साईडला असतो, नेगेटिव्ह साईडला नसतो. का नसतो? कारण की या लेवलनं मार्केटने मल्टिपल टाइम बाउन्स घेतलेला आहे. आता एखाद्या दिवशी मार्केट इकडनं पण खाली पण जाऊ शकतो, परंतु प्राइस ॲक्शनचा जर विचार केला तर मार्केट काहीसं सपोर्टवरती सपोर्ट आणि रेजिस्टन्सचं रेजिस्टन्स या पद्धतीचं प्राइस ॲक्शन मार्केट मल्टिपल टाइम करत असतं. आणि आत्ता जर बघितलं तर साधारण आपल्याला सेन्सेक्स जो आहे, ओके, सेन्सेक्स जो आहे तो या लेवलच्या आसपास काहीसा येत आलेला दिसतो. ओके, त्यामुळे या लेवलवरती बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय आहे, हायर साईड आहे. भले तो इकडे याला होल्ड करतोय नाही करतोय तो नंतरचा विषय आहे किंवा ब्रेकआउट करून बाहेर पडतोय हा नंतरचा विषय. परंतु आत्ता जे आपल्याला चार्टवरती बघायला मिळते त्यानुसार जर बघितलं प्राइस ॲक्शनला कन्सिडर करून तर इकडनं जर ब्रेकआउट आला, ओके, इकडनं जर ब्रेकआउट आला तर ही टॉपची लेवल आहे जी की रेजिस्टन्स लेवल ऑलरेडी अगोदर झालेली आहे. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर तुम्ही बघायला गेलं तर तुम्हाला या लेवलपासून काय बघायला मिळालं होतं, या लेवलवरती मार्केट आल्यावरती या लेवलपासून मार्केटमध्ये खूप मोठी सेलिंग बघायला मिळाली होती. मार्केट या लेवलपासून रिकवर झाले आणि परत या लेवलवरती आले आणि आता आपण काय शिकलो होतो, दोन लेवल, ही एक लेवल आणि ही एक लेवल. तर मार्केट जेव्हा जेव्हा इकडं होतं तेव्हा मार्केटने काय केलंय, बुलिश मोमेंटम दाखवलंय. कळते तुम्हाला, म्हणजे फेवरेबल थोडंसं इकडे घ्यायला पाहिजे होतं. ठीक आहे, कळत असेल तुम्हाला फेवरेबल कुठं झालं होतं, कळत आहे तुम्हाला बुलिश साईडला. जेव्हा जेव्हा मार्केट ही लेवल चालू आहे तेव्हा मला मार्केट काय झालं होतं, नेगेटिव्हला आलं होतं. म्हणजे मार्केटने रिस्क टू रिवॉर्ड कुठं दाखवला होता, सेलिंग साईडला. मग इकडे काय वाटतं तुम्हाला की पॉसिबिलिटी कशी असते की रेजिस्टन्सवरनं सेलिंग आणि सपोर्टवरनं बाईंग ह्या गोष्टी शक्यतो मार्केटमध्ये रेग्युलरली बघायला मिळत असतात किंवा ह्या गोष्टी मार्केटमध्ये प्राइस ॲक्शनला जर विचारात घेतलं तर अशा पद्धतीच्या गोष्टी चालू असतात. आता भलेही आपल्याला मोठी मोमेंटम बघायला मिळते परंतु ही जी लेवल आहे ना ही काहीशी रेजिस्टन्स लेवल आहे. तर इकडे जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे किंवा इकडे जे आपण म्हणू शकतो की मार्केटला अप साईडला जाण्यासाठी एखादा कन्सोलिडेशन किंवा एखादा पुल बॅक आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर मग काहीसा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो. परंतु हे पुल बॅक आणि
पॉज हे आहे ते थोडंसं निगेटिव्ह साईडला, तर मग इंट्राडे मध्ये इकडे काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. जसं की इकडे मार्केट इकडनं वरती जाताना गेलं, परंतु ते सरळ गेलं का नाही, मार्केटने एक पॉज घेतला, एक पुलबॅक घेतला, पुलबॅक घेऊन वरती गेलं. बरं, परत मार्केट वरती गेलं का नाही, परत पॉज घेतला, परत पुलबॅक घेतला, पुलबॅक घेऊन परत वरती गेला. आता इथनं तरी वरती गेलं का नाही, परत मार्केट खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं, परत खाली आलं, परत वरती गेलं. म्हणजे इथून सुरुवात झालेली या लेवलपर्यंत याच्यामध्ये मार्केटनी कितीतरी वेळा आपल्याला अशा पद्धतीने कन्सोलिडेशन दाखवलं. ओके, मग मार्केट वारंवार मी तुम्हाला सांगितलेलं आहे, मार्केट जर प्रायजेक्शनचा जर विचार केला आपण, तर मार्केट असं चालतं का? नाही चालत. मार्केट वेव्ह मध्ये चालतं, वेव्ह फॉर्म मध्ये चालतं मार्केट. ओके, मग ती आता आपण जो विचार करतो ते 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती आहे. डेलीच्या टाइम फ्रेमवरती विचार केला तर ह्या वेव्ह थोड्याशा मोठ्या बघायला मिळतील. 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती विचार केला तर ह्या वेव्ह थोड्याशा त्याच्यापेक्षा छोट्या बघायला मिळतील. परंतु 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघायला गेलं तर ह्या वेव्ह थोड्याशा आणखी आपल्याला 5 मिनिटाच्या टाइमवरती वेगळ्या बघायला मिळतील, पूर्ण दिवसाचं बघायला मिळतील. ओके, त्यामुळे कुठे रिस्क टू रिवॉर्ड रेशो व्यवस्थित आहे, कुठे मार्केट डिमांड सप्लाय झोन व्यवस्थित क्रिएट केलेला आहे, ब्रेकआउट फेलरची पॉसिबिलिटी कुठे आहे, हे पुलबॅक येतोय. आता मार्केट इकडनं दिसतंय आपल्याला की हे बुलिश आहे, पण बाबा बुलिश मार्केटमध्ये पण पुलबॅक नावाची गोष्ट असते. हा जो पुलबॅक असतो ना, हा पूर्ण एखाद्या इंट्राडे दिवसाचा मोमेंटम असतो. मग त्या दिवशी पूर्ण मार्केट हे काहीसं निगेटिव्ह असतं. थोडक्यात तुम्हाला परत सांगतो, इकडे एक्सप्लेन देतो. इकडनं जर बघितलं तर मार्केट हे नेगेटिव्ह साईडला आलं होतं, मार्केट परत वरती गेलं, मार्केट परत खाली आलं. आता या लेवलचा विचार केला तर मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह फॅक्टर होता, परंतु या दिवशी जर बघितलं तर मार्केट पूर्णतः वरती गेलं होतं. म्हणजे हा एक पुलबॅक मार्केटने दाखवला. ओके, आणि ते जे पुलबॅक असतात आपल्याला डेली टाइम फ्रेमवरती पटकन समजून येत नाही, परंतु आपण जर इंट्राडेचा विचार करत असेल तर ते पुलबॅक म्हणजे एक पूर्णतः मोमेंटम देखील असू शकतो. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून बघायला पाहिजे. आता ज्या मित्रांनी आधीच व्हिडिओ सोडून गेले असतील तर हे इतकं नॉलेज त्यांना मिळालं असणार आहे का? नाही. त्यामुळे मी सांगत असतो की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा, कारण की वेगवेगळ्या वेगवेगळ्या इंडेक्समध्ये वेगवेगळी प्राइस ऍक्शन बनलेली असते. ओके, तर इकडे जर गॅप अप पण होत असेल तिकडनं नेगेटिव्ह साईडला मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे, बिकॉज रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा बुलिश साईडला फेवर करत नाही, नेगेटिव्ह साईडला मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. आता याच्या उलट जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग इकडनं बुलिश मुवमेंटम येण्याची पॉसिबिलिटी हायर साईड आहे, कारण की एक मुवमेंटम आहे. आता इथे काय आहे, इथे पुलबॅक येण्याची पॉसिबिलिटी हाय आहे. आता तो पुलबॅक जर गॅप डाऊन मध्येच येत असेल तर मग त्याच्या पुलबॅक नंतर मार्केटने ट्रेंड जो बनवलाय हा थोडासा हायर साईडला आहे, कारण की या लेवलचा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केटनी आता रिसेंटली ब्रेक केलाय आणि तो सस्टेन झालाय. तर पुलबॅक नंतर काहीसा बुलिश मोमेंटम येण्याची देखील पॉसिबिलिटी आहे. तर अशा वेगवेगळे पॉसिबिलिटी असतात. आता तुम्हाला एक सिंपल क्वेश्चन पडू शकतो की सर इतक्या पॉसिबिलिटी असतात तर आपल्याला किती शिकावं लागू शकतं? खूप शिकावं लागू शकतं. किंवा हे जे अनालिसिस व्हिडिओमधून तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे तो शेअर करतो, याला देखील तितकाच काळ गेलेला आहे. त्यामुळे पहिलं लक्षात ठेवा, एज्युकेशन, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, त्याच्यानंतर स्किल डेव्हलप करणं आणि त्याच्यानंतर ही गोष्ट आपल्याला जमतंय की नाही ते विचार करणं, त्याच्यानंतर मार्केटचा विचार करणं. म्हणजे मार्केटमध्ये काम करण्याचा हा विचार 5व्या 6व्या वेळेस येतो, त्याच्या आधी भरपूर गोष्टी आहेत. ओके, तर आय होप तुम्हाला व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल, आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट आवर्जून करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.